करायचं, कालच्या प्रमाणे ए डॅश ई प्रमाणे याला सुद्धा या आईचं काय करायचं, आपल्याला नावच घ्यायचं. तर बघा अशी उदाहरणं बघूयात आपण. बघा एक शब्द लिहितो मी 4 अक्षरी TIME लिहिलं. तर आपला पहिला नियम काय सांगतो, हिला शांत बसायचे. चला बसवलं, शांत बस म्हटलं हिला, ही शांत बसला. मग आता दुसरा नियम काय सांगतो आपल्याला, आयचं नाव घ्यायचंय. तर बघा आय दिसतो इथं, आयला आय म्हणायचंय. पण वाचनाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा काय येणार आहे, इथं ट येणार आहे. तिचा आवाज काय आहे, ट आहे. मग ट आई काय झालं, ट आई ताई. आईला काय म्हणायचं, आई. नाव आहे ना आई, मग म्हणा ट आई ताई. मला म म्हणा, ताई म. इथे लक्षात, ताई म झालं. आता दुसरा शब्द बघा, क आई काई ट.